अशोक चव्हाणांचा राजीनामा हा धक्कादायक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आमच्यासोबत कुठलीही चर्चा न करता हा निर्णय झालाय। येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा भाजपला धडा शिकवेल। माझ्या नावाची सुद्धा भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती, परंतु यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। राजीनामा धक्कादायक आहे। अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही। म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे, एक नाही दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून, आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते। आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात, इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून। यामध्ये काही तथ्य नाही। मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे, त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाहीत, त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही। तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आमच्यासोबत कुठलीही चर्चा न करता हा राजीनामा दिला गेलाय असंही स्पष्ट केलंय। येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा मात्र भाजपला धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। माझ्याही नावाची चर्चा होती, भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू होती, मात्र यामध्ये कुठलंही तथ्य नाही हेही स्पष्ट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।